सर्व भारतातील धनगर समाजांना जाहीर आव्हान. चलो मुंबई, चलो मुंबई, चलो मुंबई. धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी महामेळावा. चला धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दिनांक 27/2/2019 रोजी मुंबई येथे जाहीर मेळावा. हे मेळावा गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. धनगर समाजाला आरक्षण एसटीमध्ये जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन माघार घेणार नाही असे या दोघांनी सांगितले. आमच्या प्रतिनिधीसंग बोलताना नेते दादासाहेब लोटे म्हणाले, या ठिकाणी आज सांगोला तालुक्यामध्ये आम्ही सर्व युवक एकत्र येऊन गेली देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली. आजही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून सातत्यानं संघर्ष होतोय, पण अद्याप कोणत्याही सरकारनं त्याची साधी अंमलबजावणी सुद्धा केली नाही. म्हणून महाराष्ट्रामधून गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर एका प्रस्थापित पक्षात असताना सुद्धा सत्तेला लाथ मारून समाज हितासाठी आज सातत्यानं 1 वर्ष ही माणसं झपाटून काम करतात. राज्यभरात संपूर्ण समाज जागृती केली. उद्या मुंबई येथे 27 तारखेला महाडचं चौदार तळ्यावरून ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीचं प्रतीक म्हणून चौदार तळ्याचं एक आंदोलन केलं, त्याची साक्षी ठेवून या ठिकाणी धनगर समाज लॉंग मार्चला सुरुवात करतोय. तो लॉंग मार्च 27 फेब्रुवारीला महाडच्या चौदार तळ्यापासून सुरुवात होतोय. पहिला मुक्काम नेरुळला होईल, दुसरा मुक्काम दादरला आणि तिसरा मुक्काम आझाद मैदानावर. आणि त्याच ठिकाणी अक्षरशः धनगर समाजाची पोरं, शेळ्या, मेंढ्या, जनावरं, खेचरं, गाढवं, घोडी, कुत्री, जी पाला असतील, बायका, पोरं सगळी लोक या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांच्या नियोजनाखाली आम्ही या ठिकाणी सांगोला तालुक्यातून जाणार आहे. आणि जोपर्यंत हे सरकार आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही किंवा एसटीचा जोपर्यंत आम्हाला दाखला देत नाही तोपर्यंत या ठिकाणी आझाद मैदानावर आम्ही बसून राहणार आहे. आणि 100% या ठिकाणी सरकारला जेरीला आणून पडळकर साहेब आणि उत्तमराव जानकर सांगतील त्या पद्धतीनं आंदोलनाची दिशा ठरवून या ठिकाणी एसटीचा दाखला घेतल्याशिवाय या ठिकाणी आम्ही माघारी येणार नाही. तरी आम्ही सांगोला तालुक्यातील सर्व धनगर समाज आणि बहुजन समाजातील तमाम तळागाळातील खचलेल्या, दुबंगलेल्या, शोषित, पीडित अशा सर्व लोकांना आवाहन करतोय की धनगर समाज हा एक मोठा भाव म्हणून बहुजन समाजाच्या सगळ्या तरुण पोरांनी या ठिकाणी आझाद मैदानावर होणाऱ्या लॉंग मार्चसाठी महाडच्या चौदार तळ्यापासून आपण सर्वांनी यावं. खांद्याला खांदा लावून, हातामध्ये हात घेऊन या ठिकाणी धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. आणि यासाठी सांगोला तालुक्यातून हजारोच्या संख्येने तरुण, शेतकरी आणि धनगर समाज व बहुजन समाजातील लोक येतील अशी आम्हाला या ठिकाणी आशा वाटते. यावेळी बोलताना कृषी विकास संघर्ष समितीचे संचालक दादासाहेब लवटेजी व सर्व तरुण वर्ग, यावेळी सांगोला तालुक्यातील तमाम धनगर समाज बांधव उपस्थित होते. बहुजन क्रांती न्यूज सांगोला.